नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका छोट्याशा पण पॉवरपॅक गोष्टीबद्दल, सब्जाबद्दल. हो, तेच सब्जा सीड्स जे अनेकदा आपल्या नजरेतून सुटतात पण खरं तर आरोग्याचा एक मोठा खजिना आहेत. तर मग आजच्या या माहितीपूर्ण आढाव्यात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी सब्जा म्हणजे काय आणि त्याचे मोठे फायदे काय आहेत? मग उन्हाळ्यात तो कसा अमृतसारखा काम करतो? पचन आणि वजन नियंत्रणात त्याची भूमिका काय आहे हेही बघू. शिवाय संपूर्ण आरोग्यासाठी तो कसा महत्वाचा आहे, वापरायचा कसा, आणि हो, एक सगळ्यात महत्वाची सूचना सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. सब्जा, लहान बी पण फायदे मोठे. बघूया परी या छोट्याशा बीमध्ये असं काय दडले जे त्याला इतकं खास बनवतं. अरे वा, या छोट्याशा बियेला पॉवर हाऊस का म्हणतात ते आता तुमच्या लक्षात येईल. यात आहे उच्च दर्जाचं फायबर, प्रोटीन आणि हृदयासाठी उत्तम असलेलं ओमेगा 3 फॅटी ॲसिड. एवढंच नाही तर व्हिटॅमिन ए, सी, के आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह म्हणजे खनिजांची तर खाणच आहे. ही सगळी पोषक तत्व आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहेत हे वेगळेच सांगायला नको. आता वळूया सब्जाच्या एका सर्वात लोकप्रिय फायद्याकडे. उन्हाळ्यात तो कसा अमृतासारखं काम करतो. उष्णतेवर मात करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. उन्हाळा आला की आपल्याला काय हवं असतं? शरीराला थंडावा, बरोबर ना? मग या उष्णतेपासून नैसर्गिकरित्या आराम कसा मिळवायचा? आणि याचं उत्तर आहे सब्जा. सब्जामध्ये नैसर्गिकरित्या शीत गुणधर्म असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तो शरीराला आतून थंड ठेवतो. यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्माघाताचा धोकाही टळतो. ठीक आहे, थंडावा तर मिळतो, पण सब्जाचे फायदे इथेच थांबत नाहीत. आता आपण त्याच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या गुणांबद्दल बोलूया. पचन आणि वजन नियंत्रण. हो, आतड्यांच्या आरोग्यासाठी मदत आणि भुकेवर नियंत्रण. सब्जामध्ये फायबर भरपूर असतं आणि हेच फायबर आपल्या पचनसंस्थेसाठी एक वरदान आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेसारखा त्रास कमी होतो. इतकंच नाही तर ते एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं, म्हणजे शरीरातली घाण बाहेर काढायला मदत करतं. आणि हो, ज्यांना ॲसिडिटी किंवा जळजळीचा त्रास आहे त्यांच्यासाठीही हे फायदेशीर ठरू शकतं. आणि वजन नियंत्रणासाठी तर सब्जा म्हणजे एक सोपी युक्ती आहे. बघा, तुम्ही फक्त सब्जा पाण्यात भिजवा, तो चांगलाच फुगतो आणि मग तो खाल्ल्यावर काय होतं? पोट भरल्यासारखं वाटतं, तेही बराच वेळ. परिणामी भूक नियंत्रणात राहते आणि आपण आपोआपच कमी खातो, म्हणजे कॅलरीजचं सेवन कमी होतं. फक्त पचन आणि वजनच नाही, सब्जा आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेतो, हृदयापासून ते हाडांपर्यंत. चला बघूया. हे बघा, सब्जाचा प्रभाव किती वेगवेगळ्या ठिकाणी होतो. रक्तातील साखरेवर नियंत्रण, हृदयाचं आरोग्य सुधारणं, हाडांना ताकद देणं आणि त्वचा व केसांचं सौंदर्य वाढवणं, या सगळ्याच बाबतीत सब्जा महत्त्वाची भूमिका बजावतो. आता हेच थोडं विस्तारात पाहूया. रक्तातील साखरेबद्दल बोलायचं झालं तर याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजे साखर हळूहळू रिलीज होते, जे मधुमेहांसाठी खूप चांगलं आहे. हृदयासाठी यातलं ओमेगा 3 फॅटी ॲसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. हाडांसाठी तर कॅल्शियम, मॅग्नेशियमचा हा उत्तम स्रोत आहे. आणि हो, अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा आणि केसही निरोगी आणि चमकदार राहतात. बरं, इतके सगळे फायदे ऐकून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सब्जाला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करायचं तरी कसं? काळजी करू नका, खूप सोपे मार्ग आहेत. पण थांबा, सब्जा वापरायच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो कधीच विसरायचा नाही. तो म्हणजे सब्जा नेहमी खाण्यापूर्वी किमान 15-20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायचा. भिजल्यावरच तो फुगतो आणि त्याचे खरे फायदे आपल्याला मिळतात. एकदा का सब्जा भिजला की तुम्ही त्याच्यासोबत खूप काही करू शकता. साधं लिंबू सरबत किंवा कोणत्याही सरबतात टाका, मस्त लागतो. स्मूदी किंवा मिल्कशेकमध्ये मिसळा, दह्यात घालून खा, किंवा तुमचा आवडता फालुदा तर सब्जाशिवाय अपूर्णच आहे. अगदी सॅलडवर भुरभुरलं तरी छान लागतं. आता आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. सब्जाचे फायदे तर अनेक आहेत, पण एक महत्त्वाची सूचना आहे जी प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. ही सूचना विशेषतः गर्भवती महिलांसाठी आहे. गर्भवती महिलांनी सब्जा बियांचं सेवन टाळावं. याचं कारण असं आहे की ते शरीरातील इस्ट्रोजनची पातळी कमी करू शकतात, जे गर्भधारणेदरम्यान हानिकारक ठरू शकतं. हो, इस्ट्रोजन हे हॉर्मोन एका निरोगी गर्भधारणेसाठी खूप आवश्यक असतं आणि सब्जा त्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे या काळात डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय सब्जा खाऊ नये. तर आजच्या या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच कळाली असेल. आजकाल आपण वेगवेगळ्या क्लिष्ट सप्लिमेंट्सच्या मागे धावतो, पण खरं तर आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली अशा साध्या नैसर्गिक गोष्टींमध्ये, अगदी या सब्जाच्या बीमध्ये दडलेली असू शकते.
विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?